भाजपच्या प्रवक्त्याला न्यायाधीश बनवल्या प्रकरणात सध्या विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळतात. आपल्यासोबत या ठिकाणी विजय वडेट्टीवार आहेत. सर, तुम्ही ट्विट केलेलं आहे, आपण बघतोय की आरती सेठ यांना न्यायाधीश बनवण्यात आलेलं आहे. काय नेमका मुद्दा आहे तुमचा? नाही, आरती सेठ या 2024 पर्यंत भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या होत्या. 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि आजच्या हायकोर्टाच्या मध्ये त्यांची नियुक्ती होत आहे. हे अत्यंत न्यायव्यवस्थेची, मला वाटतं की निपक्ष न्यायव्यवस्थेच्या अपेक्षा कशा बाळगायच्या. एखाद्या पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या राजकीय प्रवक्त्या हे जर हायकोर्टाच्या न्यायाधीश होत असतील, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत असतील, तर मात्र या देशातील न्यायव्यवस्थेचे खरं अक्षरशः म्हणजे न्यायव्यवस्थाच राहणार नाही, न्यायाची अपेक्षाच राहणार नाही. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ही नियुक्ती होऊ नये म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांनी यात लक्ष घातलं पाहिजे. ही नियुक्ती थांबवली पाहिजेत, नाहीतर स्वैराचार वाढेल, अनाचार वाढेल, न्यायव्यवस्था कोलमडेल. न्यायाची अपेक्षा ठेवू शकत नाही, निपक्ष न्याय मिळणारच नाही. ते काल राहुलजीवर जी टीका झाली, या देशाचे नागरिक कोण असावेत हे कोण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगणार आम्हाला? या देशाचे तुम्ही भारताचे न्यायाधीश, भारताचे नागरिक होण्यासाठी जर अशा प्रकारचं त्यांचं उत्तर असेल तर कोण खपवून घेणार आहे? म्हणून त्या मर्यादा असल्या पाहिजेत. अहो, त्या कोण आहेत आता आम्हालाही माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जे हे कमेंट्स केली किंवा जे मत नोंदवलं, तर अशा पद्धतीनं जर एखाद्या निपक्ष न्यायाची जी काही अपेक्षा असते किंवा मत असते किंवा निर्णय असतो, तो मुळात मिळणार नाही. आणि आता जी चर्चा होते की न्यायव्यवस्था काही बायस वागायला लागली, त्यावर ते भर घालणारं ठरेल, त्यावर ते अधिकृत शिक्का मारणारं ठरेल. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या CJIनी हे थांबवावं, यामध्ये पुढे जाऊ नये. आणि नाहीतर अनाचार, स्वैराचार, सगळं अंधकार या क्षेत्रामध्ये होईल आणि कुठलीही व्यवस्था निपक्षपातपणे काम करता येईल. या भारताच्या लोकशाहीसाठी, संविधानाला धरून डेमोक्रेसी टिकवण्यासाठी काम करणार नाही, न्याय मिळणार नाही आणि संपूर्ण न्यायव्यवस्था कोलमडेल, अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. सर, पारदर्शक कारभारासंदर्भात सध्या वक्तव्य केलं जाते की न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांचा कारभार पारदर्शक असला पाहिजे. काय न्यायालयावर अशा प्रकारच्या नियुक्त्या जर होत असतील आणि न्यायाधीश ज्या टिप्पणी करतात विरोधी पक्ष नेत्यावर, कशाच्या आधारावर बोललात तुम्ही भारताच्या, अशा प्रकारे जर एखाद्या न्यायाधीशाकडून अशी टिप्पणी येत असेल तर आम्ही काय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा? कशा पद्धतीनं विश्वास ठेवावा? कितपत विश्वास ठेवावा? हे खरे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. हे फार गंभीर आहे. म्हणजे एका देशाच्या विरोधी पक्षनेत्याला तुम्ही भारताचे नागरिक आहात की नाही असा प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला त्यांना? हे कोणी अधिकार दिला? आणि ते कसे विचारू शकतात? म्हणजे तुमची व्यवस्था बरबटली आहे का? हा प्रश्न जर होत असेल, ठीक आहे, आम्हाला काय म्हणायचं, आम्हाला जलात घालायचं घालू देत, आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण ह्या पद्धतीनं जर न्यायव्यवस्था टांगणीला लावण्याचं काम होत असेल तर हे दुर्दैव आहे. हे फार म्हणजे याचा निषेध करावा अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होत आहे. जी नियुक्ती आता केली गेली आहे ते निषेधार्ह आहे असं आम्ही मानतो. पण दुसरीकडे रोहित पवारही आरोप करतायत की न्यायपालिकाचा आखाडा होतोय, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. खरंच आखाडा होतोय? आखाडाच ते बोललेत, काही चुकीचं बोललेलं नाही. न्यायव्यवस्थेचा आखाडाच होतोय ना. आता अलीकडे 2-2 वर्ष एखाद्या पक्ष फुटल्यानंतर, 2-2 वर्ष एखादा पक्ष फुटल्यानंतर त्यावर न्याय होत नसेल, 2-2, 2.5, 3-3 वर्ष न्यायाची प्रतीक्षा करावी लागत असेल, अधिकृत पक्ष घडून अनधिकृत माणसाला ते बहाल केलं किंवा त्यांना चिन्ह आणि हे वाटून त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नसेल, तर हे आखाडेच झाले आहेत, हे मैदानच झाले आहेत एकमेकाला भिडून मारण्याचे. म्हणून ते काय बोलले, वाईट बोलले नाहीत. आणि मी तर त्यापेक्षाही अधिक कठोरपणे असं म्हणेल की न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासाठी विश्वासार्हता जी पाहिजे, ती विश्वासार्हता भारतातील लोकांची कमी होत चालली आहे. याचा गांभीर्यानं विचार न्यायव्यवस्थेने केला पाहिजे असं मी म्हणेन. पण ही नियुक्ती करण्यात आली तेव्हा काहीतरी विचार केला असेल
त्या पार्श्वभूमीवर खरं तर ही नियुक्ती पूर्णपणे केली असेल ना? ही नियुक्ती झाली तर ही पॉलिटिकल नियुक्ती ठरते, ही राजकीय नियुक्ती ठरते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे फार गंभीर आहे, हे फार सिरियस आहे. न्याय व्यवस्थेमध्ये राजकीय नियुक्त्या जर व्हायला लागल्या तर न्याय व्यवस्था ही राजकीय इशाऱ्यावर चालेल आणि न्याय मिळणं दुर्मिळ होईल. म्हणजेच उद्याचा भारत हा जी काही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ज्याला स्वायत्त आपण म्हणतो, ती गमावून बसेल आणि इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था ठरेल. म्हणून हात जोडून आमची विनंती आहे की अशा प्रकारची नियुक्ती सीजेआयने टाळावी आणि रद्द करावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच धन्यवाद. आपण बघतोय की या ठिकाणी ही नियुक्ती जी आहे ती रद्द करण्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांची हीच मागणी आहे की न्याय व्यवस्था ही पारदर्शक व्हायला पाहिजे, मात्र विश्वासार्हता या सगळ्या गोष्टींमुळे गमावते की काय, असा सवाल देखील त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय. त्यावेळेपासून गणेश सावंत, ही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.